नमस्कार मित्रांनो, तुम्हाला भारतीय वायुसेना यांच्याद्वारे अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवायूवीर यांची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन सुद्धा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यासाठी 12वी सायन्स किंवा डिप्लोमा पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कोणकोणती डॉक्युमेंट, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोंदपाल चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्र, तुम्हाला भारतीय वायुसेना यांच्या मार्फत अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायू यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया 2026 ची या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, ही जी पदभरती आहे त्यासाठी अग्निवीर वायू नॉन कॉम्बिनेंट इंटेक यांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. यांची वेबसाईट आहे मित्रांनो, तुम्हाला अग्निपथवायू.cds.in वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी मित्रांनो, जी एज असणार आहे ते एज जर पाहिलं तर 2 जुलै 2005 पासून ते 2 जानेवारी 2009 पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला मॅरिड स्टेटस असणार आहे. अनमॅरिडच विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी एज्युकेशन असणार मित्र, तुम्हाला मॅट्रिक्युलेशन इन एक्झामिनेशन एज्युकेशन बोर्ड ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी स्टेट किंवा UTA डेट ऑफ रजिस्ट्रेशन मधून तुमचे रेंज लागणार. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला 50% सहित 12वी लागणार आहे. जर नसेल तर तुम्ही डिप्लोमा असेल तर तुम्ही रेंज अप्लाय करू शकता. त्यासाठी हाईट असणार आहेत 152 सेंटीमीटर हाईट. चेस्ट असणार आहेत, जी चेस्टची रेग्युलर साईज आहे त्याच्यात 5 सेंटीमीटर जास्त लागणार. त्याचबरोबर वेट असणार आहे, जेमतेम वेट असतं ते रेंज तुमचं चालणार आहे. यासाठी मित्रांनो, हा फॉर्म जर भरला तर तुम्हाला अग्निपथवायू.cds.in हे वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करणार असाल किंवा तुम्ही जे प्लेस टाकणार असाल त्यानुसार तुम्हाला जी पोस्टल ॲड्रेस आहे, ड्रॉप बॉक्स ॲड्रेस आहेत आणि व्हेकल्स ऑफ स्ट्रीम सुद्धा तुमच्याकडे असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर पुण्यामध्ये तुमचं ऑफिस आहे, AR ऑफिस, कमांडिंग एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथे तुमचं असणार आहे. त्याचबरोबर मुंबई असेल मुंबईमध्ये सुद्धा तुमच्याकडे असणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे जे ऑफिस वगैरे असतात त्याकडे असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो, जी अग्निवीरची योजना आहे त्या अंतर्गत तुमच्याकडे जाहिरात असणार आहे. त्यासाठी जे पे स्केल असणार आहे त्या ठिकाणी पहिल्या वर्षात 30,000 रुपये असणार आहेत, प्लस हातामध्ये इन हँड 21,000 आणि जी योगदान वगैरे असतात म्हणजे तुमचं प्रायव्हेट फंड असेल किंवा इतर फंड असेल त्यासाठी 9,000 तुमच्या. त्याचबरोबर भारत सरकार मार्फत क्रॉप्स निधी सुद्धा असणार आहेत 9,000चा असणार. हे प्रतिवर्षी प्रति महिना असणार आहेत. त्यानंतर सेकंड इयरसाठी 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षासाठी 36,500 आणि चौथ्या वर्षासाठी 40,000 रुपये तुम्हाला अशा स्वरूपाचा जे पेमेंट असणार आहेत. त्याचबरोबर हँडमध्ये किती येणार, त्याचबरोबर तुमचं क्रॉप फंडमध्ये किती जाणार आणि जे अनुदान वगैरे असतात किंवा जे तुमचं शासनामार्फत अनुदान दिलं जातात त्यानुसार तुमची ऋणी असणार. त्याचबरोबर 4 वर्षानंतर तुम्हाला 5,02,000 रुपये जी अमाऊंट असणारे मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक सर्व्हिसमॅन मधून सुद्धा ऋणी पोस्ट मिळणार आहे. त्याचबरोबर जे राहिलेले अलाउन्स वगैरे असतात ते असणार. आता लक्षात घ्या, ही 4 वर्षासाठी जरी असली तरी त्यासाठी काही जागा तुम्ही या ठिकाणी पुन्हा तुमच्या कामाच्या बेसिसवरती तुमच्याकडे घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो, जर निवड प्रक्रिया जर बघितली तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा रायटिंग टेस्ट असणार आहे. त्यामध्ये जनरल इंग्लिश असणार आहे 10 मार्कासाठी आणि GK असणार आहेत 10. असे 20 गुणांची तुमची GK रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. टेस्ट 1 असणार आहे, त्यामध्ये 1600 मीटर रनिंग असणार आहेत. ते मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायचं आहे. यामध्ये 6.5 मिनिटाचा कालावधी असणार आहे. त्यानंतर PFT सेकंड असणार आहेत. PFT सेकंडमध्ये तुम्हाला पुशअप असणार आहेत 10 एका मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर 10 सिटअप्स असणार आहेत 1 मिनिटामध्ये पूर्ण करायचं आणि 20 स्क्वॉट्स असणार आहेत 1 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर थर्ड स्टीम असणार आहेत. सुटेबिलिटी टेस्ट तुमची असणार आहे. त्यानंतर मित्र, तुम्हाला जर क्वालिफाय झाला तर तुमचं मेरिट जर नाव आलं तर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा असणार आहे. तर या ठिकाणी मित्र, तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहेत. तर मित्रांनो, हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला इंग्रजीमधून तुम्हाला भरायचा आहे. त्यासाठी उजव्या साईडला रिसेंटली फोटोग्राफ चिटकवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी रजिस्टर नंबर आणि स्ट्रीमसाठी अप्लाइड या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जो जाहिरातीचा क्रमांक आहे आणि तो तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर याकडे पहिला पॉईंट आहे, यामध्ये नेम ऑफ अप्लिकेंट तुमचं मॅट्रिक्युलेशन प्रमाणे तुमचं सगळं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर
आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे. त्याचबरोबर कॅन्डिडेट शुड बी एंटर द आधार कॅन्डिडेट फ्रॉम GK आसाम मेघालय आर एक्सेप्टेड सेम. म्हणजे संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी तीच प्रोसेस असणार. त्यासाठी सेकंड स्टेज आहेत फादर्स नेम मॅट्रिक्युलेशन प्रमाण द्यायचं आहे. त्याचबरोबर फादर प्रोफेशन म्हणजे काय करतात वडील ते लिहायचं आहे. मदरचं नाव सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर तिसरा आहे तो बर्थ ऑफ डेट. यासाठी 10वीच्या मार्कशीट प्रमाणे जी बर्थ डेट आहे ते लिहा. त्याचबरोबर एज किती वर पूर्ण झाले ते लिहायचं आहे. अटॅच कॉपी झेरॉक्स पास सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्याचबरोबर मॅरिटल स्टेटस अनमॅरिडच विद्यार्थी तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्या अनमॅरिडच जायचं. त्याचबरोबर बॉडीवरती टॅटू आहे का तर येस किंवा नो करा. त्याचं असेल तर तुम्हाला तो घालवावा लागतो. त्याचबरोबर पुढचा आहे तो ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स ऍड्रेस तुम्हाला संपूर्ण लिहायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मेल आयडी आणि मोबाईल नंबर हे दोन्ही योग्य आणि ऍक्युरेट लिहायचं आहे. त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर परमनंट ऍड्रेस लिहा. पोलीस स्टेशन लिहायचं आहे. त्याचबरोबर एज्युकेशन ऑफ क्वालिफिकेशन यामध्ये 10वी बोर्ड कोणतं होतं ते सर्टिफिकेट नंबर, 12वी बोर्ड कोणतं होतं ते आणि सर्टिफिकेट नंबर तुम्हाला लिहायचं आहे. 12वी नसेल तर डिप्लोमा वगैरे जे चालतं ते लिहायचं आहे. त्याचबरोबर लँग्वेज ऑफ रीड राईट म्हणजे तुम्हाला अवगत असणारी भाषा मराठी इंग्लिश लिहू शकता. त्याचबरोबर डिटेल ऑफ पोस्ट सर्व्हिस असेल तर लिहा. प्रेझेंट ऑक्युपेशन तुम्ही काय करता सध्या ते लिहायचं. त्याचबरोबर तुमचा एक्सपिरियन्स वगैरे काय असेल त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे NCC वगैरे काय असेल तर त्याची डिटेल सुद्धा तुम्हाला लिहायची. त्यासाठी डेट आणि सिग्नेचर सुद्धा लिहायची आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऍप्लिकेंट या ठिकाणी असणार त्यामध्ये फक्त डेट टाकायची आणि सिग्नेचर तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर डिटेल ऑफ सर्टिफिकेट इन अटॅच तुम्हाला हे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहे. त्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ पासिंग एक्स सर्टिफिकेट येस लिहायचं आहे म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट येस लिहायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट नॉन ऑर्डर देन 6 मंथ या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर पुढचं आहे तो तुम्हाला कन्सेंट फ्रॉम द फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा जोडायचे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं फादर्स नेम, त्या तुम्ही बर्थ डेट लिहायचे. त्याचबरोबर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट मोबाईल नंबर लिहायचा आहे, डेट टाकायची आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो कन्सेंट ऑफ द फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि मेडिकल टेस्टसाठी तुम्हाला पेरेंट लिगल गार्डियन असणार म्हणजे ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे त्यांनी ह्यावरून तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पुढचा आहे तो तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ द चीफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर सिनियर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ऑप्शनल आहे, हा तुम्ही तुमच्या प्रमाणे देऊ शकता. आणि चौथा आहे तो तुम्हाला ऍडमिट कार्ड या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला रिफंड या ठिकाणी जे पोस्टानेच ऍडमिट कार्ड या ठिकाणी येणार आहे. त्यासाठी मित्रांनो पेस्ट ऑफ टेस्ट म्हणजे या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे. स्ट्रीम ऑफ ऍप्लिकेट तुम्ही कोणत्या पदाचे अर्ज केला ते नेम तुम्ही SSC प्रमाणे तुमचं नाव लिहायचं आहे, आधार नंबर लिहायचा आहे, फादर नेम मदर नेम आणि तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे ते संपूर्ण लिहायचं आहे. हाऊस नंबर स्ट्रीट पोलीस स्टेशन पिनकोड पोस्ट कोड डिस्ट्रिक्ट सगळं लिहायचं आहे. त्याचबरोबर रजिस्टर. आता मित्रांनो पुढचा आहे तो तुम्हाला डेट ऑफ रायटिंग एक्झामिनेशन तुमच्या चॉईस प्रमाणे जी नोटिफिकेशन मध्ये वाचून द्या. रिपोर्टेड टायमिंग आणि वेन्यू मध्ये जर बघितलं तर तुम्हाला तिथं तुम्हाला संपूर्ण वेन्यू वगैरे सगळं दिलेलं आहे. तुमचं पोस्टेचं नाव ऍड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे. तुम्ही जे ठिकाणी हवं आहे त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात आणि या ठिकाणी सिग्नेचर वगैरे तुम्हाला काही करायची नाही. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन एअरफोर्सचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.